करते हो. आहो मी किती आले बाई, किती फिरकून फिरकून गेले आणि तुम्ही मला दिसल्या नाही ना. आहो तुमच्या सोनाला किती वेळा विचारलं. हा आहो तुमची सून मी बघितली. खोटं नका बोलू. मागच्या वर्षी लग्न झालं की तुम्ही माझ्याशी खोटं बोलता वय. हा आणि मी तुमच्या सोनाला किती वेळा विचारलं तुझी सासू कुठे गेली, सासू कुठे गेली. अहो लई मुकिरी तुमची सून. हा अहो एक शब्द सुद्धा बोलली नाही ती माझ्या संग. हा तुम्ही तरी बाई तांब्याभर पाणी देता पण ती मला काही म्हटली नाही. बरं जाऊ दे, मी काय म्हणते ते ऐका. हे बघा हे घ्या मोतीचं पदर आहे. तुम्ही मला सांगितलं होतं ना मोतीचं पदर म्हणून. हा घ्यायचं का नाही? घ्या मग. 50 रुपयाला एकच आहे. तुम्हाला आधी सांगून ठेवते मी. हा आणि कुठं व्हायची. हा जंगम पण कोणता जंगम? काळू जंगम. आणि काळू जन्माचं दुकान कुठं आहे? पेठेमध्ये. पण बाई मी तुला एक सांगते, त्याला काय सांगायचं माहिती का? कोणी बाळा आणतं, कोणी बाळू आणतं. त्याला काय सांगायचं माहिती का? तू आहे ना तू नको बोलतो. तुझ्या बाळाला बोलवायला सांग. ते ना लई बडबड करतो बाई, लई बडबड करतो. ते बरं 50 रुपये पटकन मला तुमच्या गावाला जायचंय. आवड बरं. बाई आव कुठे गेला गाव कधीच्या मला दिसल्या नाही बरं तुम्ही. बाई धर ग ये जरा. अव पाटली बाई तुम्हाला काही सांगू का जवळच तुम्ही आणले म्हणून मी तुम्हाला सांगते. त्या दिवशी तुमची सून आहे ना सून बाजारात फिरत होती आणि बाजारात फिरत होती. तिच्या हातामध्ये ना पिशवी होती भाजीपाल्याची आणि दुसऱ्या हाताने खरा 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 डोकं खास. हा आता आमचं काय आमच्या डोक्यात किती दिवो असल्या तर त्या लोक बसतात. बरोबर आहे का नाही? हा तर मी काय म्हणते हे बघा हा ना 60 रुपयाची पावडर आणि 20 रुपयाचं काय आहे गुवाची फणी तेवढी घेऊन जा. आता 60 आणि 20 किती होता ग बाई? हा आम्ही शिकलेलं माणसं नाही ना आम्हाला हिसाब घेत नाही. म्हणून त्यावर 80 रुपये नाही. एक काम करा तुम्ही 100 रुपये द्या. पुढच्या वेळेला आली का मग तुम्हाला 20 रुपये देऊन टाकू. चालेल ना? बरं अरे चालेल बरं ना हळूहळू. पट गे चिमणी गे खुळखुळ.
सुया